जगी जो धन्य स्थिरावला, जगी जो धन्य स्थिरावला, कलियुगी ज्यांचा असा अवतार झाला, जगी ज्यांची आज अजरामर कीर्ती, नमस्कार माझा श्री गुलाब महाराज मूर्ती. संता पायी माथा धरिता किंवा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. म्हणून संता अखंड भजावे, तेने भेटे देव आपे आप. साधूपाशी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मे. माईबाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्माची अगाध सत्ता, सच्चिदानंद गणाची निर्विकल्प समाधी भाषा, आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली, तिला स्मरून वारकरी संप्रदायामध्ये महावैष्णव नामदेवराय आहे. विठोबाचे अनन्य भक्त आहेत आणि त्यांच्या जीवनातले अनेक अनुभव आहेत. त्या अनुभवापैकी संत सानिध्यात गेल्यानंतर कृपा छत्र भगवंताचं प्राप्त होतं. अनुभव देणारा आजचा संत प्रकरणातला 4 चरणाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. माईबाप नामदेवराय म्हणतात, संतापायी माथा ठेविता किंवा धरिता सद्भावे. बरं का, संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, किंवा संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळूनी जाय. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. अनुभव त्यांच्या जीवनातला आहे नामदेवरायांच्या. संत संगाय पण संत चरणावर आपण मस्तक ठेवावं. संतापायी माथा धरिता ठेविता सद्भावे. सद्भावानं मनामध्ये कुठला विकल्प नसावा, कुठल्या उपाध्या नसाव्या, विक्षिप्तता नसावी. या संकल्पनेतून भोळ्या भावानं शुद्ध भावानं त्यांना नमस्कार करावा. प्रथा अशी आहे भारतीय संस्कृतीची, नमस्कार करणारा करवून घेणारा यांच्यामध्ये फरक काय आहे. तरुण वर्ग बसलेला इथला समोरचा तो गट माझ्याकडे लक्ष द्या. आपण ज्याच्या पाया पडतो त्याचा आदर्श आपण घेत असतो, म्हणून आपण त्याच्या पाया पडतो. ज्याच्या आपण पाया पडतो तो आपला स्वामी आणि आपण त्याचे दास. आणि मग संतांनी सांगावं आपण ऐकावं, संतांनी मार्ग दाखवावा, त्या मार्गावर आपलं अवलंबन असावं, कारण त्यांना ती अनुभूती आली, त्यांना देव भेटला. म्हणून संतापायी माथा ठेविता सद्भावे. नामदेवराय म्हणतात, मी सांगतो ना तुम्हाला काय होईल, तेने भेटे देव आपे आप. आपोआप देव भेटतो. हरी प्राप्ती शिव पाय, काय धरावे संताचे ते पाय. संतांच्या चरणाशिवाय, आशीर्वादाशिवाय, संत कृपेशिवाय भगवत तत्वाची प्राप्ती नाही ना माईबाप. म्हणून तेने भेटे देव आपे आप. म्हणून संता अखंड भजावे. ऐका, म्हणून त्या संतांना अखंड भजा बरं. त्यांच्या सेवेला कुठेही कमी पडू नका. सेवा केली तर मेवा मिळतो. म्हणून संता अखंड भजावे, तेने भेटे देव आपे आप. एकदा सांगून समाधान नाही झालं, दुसऱ्यांदा पुन्हा सांगितलं. संतांशिवाय प्राप्तीच नाही आहे. नामदेवरायांना विचारलं काही लोकांनी, एवढं सगळं सांगता काय 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 अनुभव काय. अहो मी पाहिलंय काय, साधू पाशी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. किती काम करतो, साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत. एवढं काम करतो, भक्ता राखे पायापाशी. एवढं काम करतो, लाजत नाही. साधूपाशी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. आणि शेवटी नामदेवराय म्हणतात, हे तर जाऊ द्या, संत संगतीनं देव भेटतो. अहो पण देवच ही इच्छा करतो. नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी. विठ्ठल विठ्ठल
निश्चित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा की आपलं हे सुंदर गाव टाकरखेडा मोरे आणि या गावामध्ये हे 23वं वर्ष आहे. महान विभूती ब्रह्मलीन परमपूज्य आदरणीय श्री सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा यांचा चैतन्य समाधी सोहळा वर्ष 23वं आहे. खरं तर जीवाचे होतात ते वर्ष श्राद्ध आणि साधूची होते ती पुण्यतिथी, आहे की नाही. आणि म्हणून हा पुण्यतिथी सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अखंड नामसप्ताह सुंदर असं आयोजन आहे, कथा आहे, कीर्तनं आहेत, खेळी मेळी गदारोळी या भावानं आपण सर्वजण आनंदाचा हा महाप्रसाद घेत आहात. आणि हा महाप्रसाद आमच्याही वाट्याला यावा एवढं भाग्य कदाचित आम्ही घेऊन आलो. भाग्योदयेन बहु पुण्येन समर्जितेन, भाग्याचा उदय झाला म्हणून हा प्रसाद घ्यायला आम्ही आळंदीवरून इथे आलो. आज असं वाटतंय आम्ही आळंदीतच आहोत, कारण तेच सौंदर्य आहे, तीच खेळीमेळी आहे, तेच राग द्वेष रहित भजन आहे, तोच सत्संग आहे. माऊलींसाठी आम्हा लेकरांचा जसा ध्यास आहे तसा तुमचा ध्यास बाबांसाठी आहे. हे पाहून मला फार आनंद वाटला. हे अलौकिक सौंदर्य निर्माण करायची गरज नाही, हे उपचदाच असावं. डेकोरेशन करणारे भरपूर आहेत, पण ज्याच्या रक्तात रुजलेलं आहे त्याला हा समाज म्हणताय. कारण आव आणणारे परमार्थात भरपूर आहेत. आमचं गुरुवर प्रेम आहे, आमचं गुरु कृपाही केवलम शिष्यस्य परम मंगलम, गुरुगीता ग्रंथातला हा श्लोक आहे. गुरु कृपाही केवलम. पण इथे आल्यावर मला त्याचा अनुभव आला. अजून एक अनुभव आहे. आजच्या तारखेसाठी मी बऱ्याच वेळेला नकार दिला, खूप नकार दिला. कारण कधी कधी बाबा साधू स्वभाव जरी असला तरी स्वार्थ दडतो ना. मनुष्य देह आहे. मला वाटलं पुण्याला 2 तासात कीर्तन केलं तर 3ऱ्या तासात मी घरी जाते, एवढा लांबचा प्रवास कशाला करायचा. म्हणून 2-3 कीर्तनं आहेत. आमचे आदरणीय परम भक्त बाबांचे निलेशजी गोसावी वारंवार संपर्क केला आमचा ओंकार दादा की काहीतरी करा, तुम्ही इकडे या. योगायोग आहे, मला माहीत नाही, परंतु निश्चितच बाबाला असं वाटत होतं की या बाळानं यावं आणि इथे येऊन सेवा करावी. म्हणून हे कृपेचा प्रसाद आशीर्वाद माझ्याही नशिबामध्ये आला, प्रारब्धामध्ये आला. दैव योगानं ज्यांच्या विद्यमाने आले असे आदरणीय निलेशजी आणि संपूर्ण परिवार ज्यांनी बाबांच्या चरणारविंद वाहून घेतला असे ॲडव्होकेट गोपालजी उमाप, बरोबर आहे ना. हा, या ठिकाणी असणारी सर्व मांदियाळी, सुंदर आयोजन नियोजन आहे. माझी भावंड आहेत. भावंडांबद्दल काय बोलावं. वाह केलं की ते हरभऱ्याच्या झाडावर बसतात. पण एक सांगू का, सरस्वती मातेच्या चरणावर जेव्हा देवतांनी फुलं वाहली असतील तेव्हा ही सगळी भावंड जन्माला आली असतील. ही देवाची फुलं आहेत. म्हणून आदरणीय ओंकार दादा, कैलास दादा, आमचे भरतरी दादा आणि आसाराम दादा, ओंकार दादा, डबल रोल अशी ही माझी भावंड आहेत. छान चिमुकल्या माऊली स्वरूपात भक्तिमती माझ्या या सर्व देव्या उभ्या आहेत. आपण सर्व माता भगिनी आहात, पितृतुल्य बंधुतुल्य पुरुष मंडळी आहात. आयोजन नियोजन सुंदर आहे, पण माईबाप थोडीशी कमी आहे. एवढा छान विद्वत्तेचा परिपूर्ण समुद्र असल्यावर सूर्याच्या समोर एखाद्या पंचारतीनं काय उजेड द्यावा. तसं अलौकिक तेज बाबांचं आहे. माझ्यासारखी एक छोटीशी पंचारती तुमच्या नशिबाला आली आहे. म्हणून या व्यासमंचावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही. नामदेवरायांच्या अभंगावर बोलण्या इतपत ज्ञानही माझ्याकडे आहे किंवा नाही मला माहिती नाही. पण परंबा भगवती आणि सद्गुरू महाराजाच्या आशीर्वादाने जे व्यासपीठ लाभलं त्यावर उभा राहून जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल माझ्यासाठी आहे. म्हणून मी अभंग परिवर्तित केला की संतांशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. कारण महाराजांचं प्रमाण आहे, वंदनीय तुकोबारायांचं. तुम्हाला या कलियुगात पुण्य कमवायचं असेल तर पुण्यवंत व्हावे घेता नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी.
आपलं आनंदी जीवन बनवायचं असेल तर संत सज्जनांच्या नावाचा जयघोष करावा. म्हणून किती बोलावं साधूंवर. आपण सर्व समाज बसलेला आहे, फक्त ताट बसा, मन प्रसन्न ठेवा. साधू बद्दल ऐकायचंय हे भाग्याची गोष्ट आहे. आजचं कीर्तन ऐकलं, 4 दिवसाचे कीर्तन ऐकले, पुढचे काल्यापर्यंतचे ऐकले. कुणाचा गैरसमज असा होईल की कीर्तन ऐकलं ना आम्ही पुण्य कमवलं. काहीतरी पुण्य केलं म्हणून इथे बसलेला आहात. काहीतरी केलंय, कुठे ना कुठे काहीतरी पुण्य केलं. आज ते कामाला आलं, या 7 दिवसात ते कामाला आलं. हरिकथा श्रवणाला मिळते, कीर्तन ऐकायला मिळतात. कारण साधूचं चरित्र सोपं नाही. पृथ्वी का कागज करू, लेखनी करू वनराई, 7 समंदर की म्हसी करू, पर साधू के गुण लिखो ना जाय. भारतीय संस्कृती साधूला मानणारी आहे. खरं तर चमत्काराला नमस्कार करणारे लोक आहेत, परंतु जे आत्म अनुभूतीतून जगाच्या समोर अनुभव मांडतात ते संत श्रेष्ठ आहेत. काही काही अनुभव आहेत, संतत्वाबद्दल सांगण्यासारखे अनुभव आहेत. गृहस्थ जीवनात सांगण्यासारखं काही नाही. आहे का महिला मंडळ? गृहस्थ जीवनात सांगण्यासारखं काही आहे का? माना फिट नाही ना केल्या? काही सांगण्यासारखं आहे का? किती आपल्या परिवाराबद्दल कीर्ती सांगायची ठरली, किती सांगणार? काय माहिती आहे आपल्या परिवारांबद्दल? आपल्या बापाचं नाव माहिती आहे आपल्याला, माहिती आहे ना? नाही माहीत? हो म्हणा की. आपल्या बापाचं नाव माहिती, आजोबाचं, पंजोबाचं, खापर पंजोबाचं, चापट पंजोबाचं, आणि मग काय कमवलं तुम्ही? आपली पिढी आपल्याला सांगता येत नाही, पण शेकडो वर्षापासून चालत असलेला माऊलींचा आणि तुकोबाचा परमार्थ जगाच्या समोर उघड आहे. हा सोहळा आहे, आनंद आहे संतत्वाचा, आनंद आहे. त्यांचे अनुभव सांगण्यासारखे आहेत, आपले अनुभव सांगण्यासारखे नाही. संसार 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 करणं पाप नाही, संसाराला आपलं म्हणणं पाप आहे. त्यामध्ये कर्तव्यपरायणता करावी, ते सोडून द्यावं जागच्या जागी. 25 वर्षापर्यंत विद्याध्ययन करावं. 50-55 मध्ये तरी गळ्यामध्ये माळ आली पाहिजे. गळ्यात माळ आले की लोक म्हणतात ना डोळे उघडले, म्हणतात की नाही? पाळण्यात एकदा उघडतो का नाही आपण डोळे? पाळण्यात उघडतो ना. अशी काही काही बघतात माझ्याकडं, डोळ्यातून गेलाय का तोंडातून गेलाय तेच कळलं ना मला. अरे उत्तर तर द्या. काय आहे हे सांगा ना. परमार्थ प्रपंच या सगळ्या भानगडीमध्ये आपण अडकलोय. साधुत्व एका बाजूला राहिलं. 50-55 पर्यंत तरी गळ्यामध्ये माळ आले, लोक म्हणतात डोळे उघडले. पाळण्यात एकदा उघडतात, उघडले की नाही? आणि काही काहीचे अजून बंद आहेत, उघडलेच नाहीत. ज्या दिवशी गळ्यात माळ आहे त्या दिवशी समजायचं डोळा उघडला. डोळा उघडला, नवीन जन्म झाला. म्हणून प्रापंचिकाबद्दल काही सांगणे नाही. भारतीय संस्कृती साधूला मानणारी आहे. कलियुगामध्ये साधूला थोर मानलाय, साधूची वंदना केली आहे.
अरु हरी कथा तुलसी दुर्लभ होय, साधू थोर जाना, साधू थोर जाना. रामकृष्ण परमहंसांकडे एक व्यक्ती आला होता. ऐका ऐका, रामकृष्ण परमहंसांकडे एक व्यक्ती आला. समाज हा साधूची निंदा करणार आहे. लोकांना दर्शन घेताना पाहून त्याच्या मनामध्ये प्रश्न आला आणि तो बाबांच्या जवळ जाऊन येऊन विचारलं त्यानं बाबाला, बाबा साधू किसे कहते हैं? काय विचारलं? बाबा साधू किसे कहते हैं? आता संत एवढे दृढ ज्ञानचक्षु असतात, त्यांना दूरवरचं दिसतं. कलियुगात काय पुढे होणार आहे तुकाराम महाराजांना आधीच कळालं. ऐका कलीचे महिमान, अगोदर लिहून ठेवलं पुढे काय होणार आहे. रामकृष्ण परमहंसांनी ओळखलं की हा मूर्ख वृत्तीचा व्यक्ती आहे. मग साधू सगळ्यांच्या समोर सारखं वागत नाही. खरं तर साधूचा स्वभाव असा आहे, सकल लोकमा सहुने वंदे. हा गुजराती संतांचा हे वाक्य आहे. गुजराती आहे का कुणी बसलेले इथं? गुजराती नाही, वरती हात करा असेल तर. आहे का? सकल लोकमा सहुने वंदे म्हणजे विठ्ठल जळी स्थळी वरला, दुसरं काही नाही. ते म्हणले मला साधूची व्याख्या नाही माहिती, तुला माहित असेल तर तू माझा गुरु हो आणि मला सांग. त्यानं शब्द काय वापरले नीट ऐका. बाबा साधू में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. साधू में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. राग आला पण गप्प बसले. बोले कैसे? बोले साधू भी दर दर भटकता है और कुत्ता भी दर दर भटकता है. साधू भी दर दर भटकता है. ओम भवती भिक्षाम देई, माई भिक्षा माडा. साधू दारादारामध्ये फिरतो, कुत्र दारादारामध्ये फिरतं. साधूमध्ये आणि कुत्र्यामध्ये फरक काय? रामकृष्ण परमहंसांना सहन झालं नाही, उठले आणि खाडकन त्याच्या तोंडात मारली. महिला मंडळ ऐका, आणि त्यांनी आता व्याख्या जी सांगितली त्याचं मर्म ओळखा. रामकृष्ण परमहंस म्हणतात, देखो बेटा तुम कहते हो साधु में और कुत्ते में कोई अंतर नहीं, तो सुनो साधु भी दर दर भटकता है और कुत्ता भी दर दर भटकता है. साधु को रोटी मिलती है, कुत्ते को भी रोटी मिलती है. कुत्ता मुंह में रोटी पकड़ के एक कोने में जाता है और वहां दूसरा कुत्ता आता है, तो जिसको रोटी मिली वो कुत्ता दूसरे कुत्ते को रोटी छोड़ के काट के खाता है. लेकिन हमारे साधु को अगर रोटी मिली और कुत्ता आया तो हमारा साधु बांट के खाता है. ये कुत्ते में और साधु में अंतर है बेटा, हमारा साधु बांट के खाता है. सगळ्या जगाला माय ज्ञानेश्वरीचा प्रसाद दिला, सगळ्या जगाला तुकाराम गाथाचा प्रसाद दिला. गुलाब बाबांनी हा पर्व काळ हे पंचक्रोशी पवित्र करून टाकले. आज एवढा समाज त्यांच्या नावावर एकत्र होतोय का? हा साधूचा प्रसाद आहे. पण साधू बद्दल किती वर्णन करावं, किती वर्णन करावं. नामदेव रायांना हा अनुभव आला. कोण आहेत नामदेव राय? महावैष्णव, महावैष्णव. भक्ती पंथामध्ये श्रेष्ठोत्तर गती नामदेव रायांची आहे. विठ्ठल भक्तीचा अनुभव आहे. पण संत असून सुद्धा आज नामदेव रायांच्या चरणी आपण माथा ठेवतो. एवढे श्रेष्ठ संत आहेत, स्वतः थोडं बिघडलं की नीट करायचं. मोठं कुणाला म्हणतात माहितीये? ज्याला आपलं काय चुकलं हे पटकन कळतं त्याला मोठं म्हणावं. नाही तर काही काहींचं जीवन अख्खं चुक्यांमध्येच जातं, पण त्याला चुकी कळत नाही, माझ्याकडून काय चुकलं. नामदेव रायांचं जीवन चरित्र, एवढी भक्ती, एवढी भक्ती, एवढं भजन, एवढं भजन. राका कुंभार कथा आपल्याला, प्रसंग आपल्याला माहिती असेल, अगदी संक्षिप्त मध्ये सांगून जाते. नामदेव रायांची मुलगी कपडे धुवायला गंगा तीरावर गेली आहे, अर्थात त्या नदीवर गेली, चंद्रभागेवर गेली, माफ करा. आणि तिथे ही कुंभाराची मुलगी आली आहे, वस्त्र धुतायत, एकमेकीच्या अंगावर शिंतोडे उडलेत. मला फक्त एक संकल्प मात्र संकेत द्यायचा आहे. शिंतोडे उडल्यानंतर नामदेव रायांच्या मुलीला वाटायचं की पांडुरंग माझ्या बापाच्या ताटात जेवला, पांडुरंग माझ्या वडिलाला बोलतोय, गप्पा मारतोय. म्हणून तिने सांगितलं, अगं कपडे नीट धु, अंगावर शिंतोडे उडतायत. कुणाची का तू? तिनं सांगितलं, मी कुंभाराची लेक आहे, मी कुंभाराची लेक आहे. तू कुणाची का? अगं सगळं गाव ज्याच्या पाया पडतं त्या नामदेवरायांची मी कन्या आहे. म्हणून राका कुंभाराच्या मुलीच्या तोंडातून सहज उद्गार निघाले, बापासारखी लेक सुद्धा अभिमानी आहे, बापासारखी लेक सुद्धा अभिमानी आहे. क्वचितच धावत गेली आणि आपल्या पित्याला हा निरोप दिला. एखाद्या लेकरानं माई बापासमोर जसं थुई थुई नाचावं तसं पाय आदळत नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिरात गेले. कुठल्या ती कुंभाराची कार्टी?
माझ्या लेकीला म्हणाली बापासारखी, मी काय अभिमानी आहे का पांडुरंगा? मला काय अभिमान आहे का? सांगा ना तुम्ही माझ्या ताटात जेवले असता का? तुम्ही माझ्या घरी आला असतात का? काही वाईट घडलं की आपण आजूबाजूच्यांना विचारत असतो ना, सांगा ना रावसाहेब मी तसा आहे का? आपण काय म्हणत असतो? सांगा ना रावसाहेब मी तसा आहे का? आता रावसाहेबांनाच भाकरी खाल्लेल्या असतात, ते म्हणतात तुम्ही सोडून सगळं गाव फालतू पण तुम्ही चांगले आहे. कारण रावसाहेबांना मीठ खाल्लेलं असतं. कदाचित रावसाहेब स्वार्थाचं बोलतील, पांडुरंग कसा बोलेल? तो सगळ्या जगाचा बाप आहे. पांडुरंग म्हणले, नाम्या जरा शांत हो, तुला माहित नाही राका कुंभाराचा त्याग, घरदार सोडून आलाय, अनुभव आला त्याला भक्तीचा, घरदार सोडून आलाय. नामदेवराय ऐकतच नाही, मला पाहायचंय, अभिमान झाला होता स्वभावामध्ये, पाहायचंय ना. काय पाहणार आहे? नामदेवराय म्हणे एवढा शहाणपणा करते त्याची मुलगी आणि तिचा बाप लाकडं मोळ्या तोडून विकतोय, पोट भरतो. सोन्याचं जर नाणं दिसलं ना तर तोंडाला पाणी सुटेल. पांडुरंग म्हणले जर असं असेल तर प्रयोग बघायला मी सुद्धा येतो. आणि म्हणून लाकडं तोडून मोळ्या बांधून हा परिवार, राका कुंभार, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी, असे एक परिवार घराकडे येत होते, झोपडीकडे येत होते. ऐका माईबाप. आणि येत असताना एका वृक्षाच्या पाठीमागे नामदेवराय आणि पांडुरंग उभे आहेत. अगदी जवळ जवळ येणार तोच पटकन असं नाणं फेकलं. उन्हाच्या लख प्रकाशामध्ये नाणं चमकत होतं, चमकत. आणि चकाक ते नाणं पाहिलं. राका कुंभार सगळ्यात पुढे होते. पाऊल ठेवणार की ते नाणं दिसलं आणि दिसल्याबरोबर मोळी खाली ठेवली बाजूला, नाणं घेतलं आणि पाहिलं. अरे बापरे, परमार्थात आणि माझ्या या भक्तीमध्ये हे सोनं सगळ्यात मोठं पाप आहे. हे मध्ये आलं नाही पाहिजे. मी त्याग केलाय पण माझ्या परिवारानं त्याग केला की नाही माहिती नाही. म्हणून हे नाणं लपवण्यासाठी पटकन त्यांनी ते नाणं खाली ठेवलं आणि त्याच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न करू लागले. तोवर हलक्या हलक्या नाजूक नाजूक पावलानं छोटंसं ती बालिका मुलगी जवळ आली आणि तिनं बाबाचा प्रताप पाहिला. पांडुरंग आणि नामदेवराय पाठीमागून बघत होते. त्यांनी बघितलं राकाने माती लपवण्याचा, झाकण्याचा प्रयत्न केला नाना. कदाचित थोड्या वेळानं हा नाना घेऊनही जाईल. पण प्रताप, पांडुरंग म्हणतात नामदेवराय, नाम्या बघ पुढे काय होईल. कन्या जवळ जवळ आली आणि बापाला तिनं त्या नाण्यावर माती टाकताना पाहिलं आणि तिचे उद्गार आहेत, अरे बाबा काय करतोस तू? हे काय करतोस बाबा? अरे मातीवरच माती टाकतोस होय? मातीवरच माती टाकतोस? आणि मग पांडुरंगाच्या समोर नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये धाराला. याला म्हणतात भक्ती. एका संतानं दुसऱ्या संताला जागृत केलं आणि संतत्व जागृत झालं आणि ते संतत्व दिव्यत्वानं पांडुरंगाच्या ठिकाणी लीन झालं. मला लीन झालं. ही साधूची अवस्था आहे. आणि म्हणून हे साधू दिव्यत्वानं जगात प्रगट होतात. त्याच वेळेला आपल्या अनुभवानं नामदेवराव अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
संतापायी माथा ठेविता सद्भावे. देवाच्या योग्य कसं बनवायचं. नामदेवरायांचं पुढचं चरित्र बघितलं तर गोरोबा काकांच्या परीक्षेत नामदेवराय उत्तीर्ण झाले नाही. त्यांनी सांगितलं हे कच्चं मडक आहे. मग पांडुरंगाने सांगितलं गुरु सान्निध्यात जावं लागेल. नामदेवरायांचे पुढचे अभंग आहेत. पाय तुझे गुरु राजा हीच माझी देवपूजा, गुरु चरणाचा बिंदू हाची माझा कृपा सिंधू. जेव्हा संत सान्निध्य लाभलं तेव्हा नामदेवरायांना पांडुरंग प्राप्तीचा अनुभव दिव्य झाला. म्हणून संत हे जीवाला नीट करत असतात. नीट काही काही माणसं जन्माला आलेत पण नीट नाहीत जन्माला. आणि आता बघा ना कीर्तनात कशी बसले काही काय. त्यांना वाटायला अर्धा तास पाऊण तास झाला पण बाई काही विनोदच सांगे ना. जीवनाचं हसू झालंय तरी अजून हसायचंच लोकांना का कुणास ठाऊक. अरे हा संप्रदाय हसू थांबवण्यासाठीच आहे. जब से तेरा गुलाम हो गया, जब से तेरा गुलाम हो गया तब से मेरा भी नाम हो गया, वरना औकात क्या है मेरी सबसे बढ़िया और सबसे खरी. गुलाब बाबाचे भक्त म्हणून घेण्यात हा बाबांच्या समोर आपला झुकलेला प्रणिपात आहे. तद्विधी प्रणिपात न परिप्रश्नी सेवय. आपण सेवा केली आहे. साधू जीवाला नीट करतात. नीट माया मोहा ममत्वामध्ये त्रिविध तापामध्ये एवढा होरपळलाय जीव. त्या प्रपंचामध्ये काही सुधरत नाही. लोकाला काही सुधरत नाही. आताही काही काही तोंडाला असे हात लावून बसलेत बघत आहेत माणसाकडे नुसते. काही सूचना त्यांना. घरी येतेच दारी येतेच. किती कीर्तनकार उकळून पाजा तरी परिणाम नाही. परिणाम माझं 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 कधी सुटेल कुणास ठाऊक. पूर्वीचा काळ काही काही व्यवहारिक छोटे छोटे उदाहरणं आहेत आपल्यामध्ये प्रगती करण्यासाठी आहे.